सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपला व्हिडिओ ऑन करा. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये होणारे जे काही संशोधन आहे ते संशोधन शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचण्यासाठी, शेतामध्ये जाण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करू. झालंय पण इथं आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही. काही तांत्रिक कारणामुळे आवाज येत नव्हता. एक मिनिट. अन्नं बहुकुर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळ रानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या संदर्भामध्ये आपण त्या पिकावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होत असलेले जे संशोधन आहे, त्या संशोधनामध्ये जे सहभागी होणारे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांना आपण विविध विषयांच्या, एकाच पिकाच्या विविध विषयांच्या तज्ज्ञांना आपण निमंत्रित करून चर्चात्मक पद्धतीनं
आपण शेतकऱ्यांना विद्यापीठामध्ये झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपण सर्वांना माहिती आहे की आजचा आपण त्यासाठी जो विषय ठेवलेला आहे तो आहे रब्बी हंगामातील सॉरी रब्बी हंगामातील रब्बी हंगामातील चारा पिके व त्याचे नियोजन. शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारत हे एक महत्वाचं असं दूध उत्पादनात अग्रेसर असलेलं देश आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पन्न वाढतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात आपल्याकडं गोपालन केलं जातं. तर या सर्व जनावरांसाठी जो काही चारा लागतो तर विविध हंगामामध्ये चाऱ्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पिकं घेत असतो. ज्या पद्धतीनं जनावरांना सुका चारा लागतो त्याचप्रमाणे त्यांना ओला चाऱ्याचीही तितकीच आवश्यकता असते. आणि त्यासाठी आपण आजचा हा विषय निवडलेला आहे. आणि सदर विषयासाठी आपण तज्ज्ञ म्हणून बोलवले आहेत. प्रथमतः मी आपली ओळख करतो, डॉक्टर दमामे सर, डॉक्टर शिवाजी दमामे सर. सर हे फॉरेस्ट ब्रीडर म्हणजे ज्याला आपण चारा पिके पैदासकार म्हणतो हे म्हणून, तसेच प्रमुख अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर दुसरे जे तज्ज्ञ आहेत ते डॉक्टर संदीप लांडगे साहेब, हे कृषी कीटकशास्त्रज्ञ आहेत याच प्रकल्पामध्ये, अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि आपले तिसरे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर विवेक शिंदे सर, हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित मका संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण पहिल्या प्रश्नाने सुरुवात करूया. पहिला प्रश्न दमामे सर आपल्यासाठी असा असेल की रब्बी हंगामाच्या दृष्टीने प्रमुख चारा पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती घेतली जातात? महाराष्ट्रामध्ये आपण रब्बी हंगामासाठी 5 प्रकारची चारा पिकं आपण घेतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मका आहे, ज्वारी आहे आणि ओट आहे, लसूण घास आहे आणि बरशीम आहे. ही 5 चारा पिके आपण घेत असतो. सर आवाज येत नाही. हा, सरांनी आपल्याला सांगितलं की 5 पिकं आहेत आणि त्यातलं ज्वारी, मका आणि ओट हे एकदल आहे. तर लसूण घास आणि बरसीम ही द्विदल चारा पिकं महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. सर आता या 5 पिकांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लागवड कशाची केली जाते रब्बी हंगामामध्ये? आता रब्बी हंगामामध्ये आपल्याला ज्वारी आणि मका हे आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पिकवलं जातं. आणि त्या खालोखाल लसूण घास आहे. परंतु आपल्या विद्यापीठाने काही संशोधन करून ओटचे जाती काढलेले आहेत. तर ओटचे काही प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि बरसीम ही थोड्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. आता ह्याच्यामध्ये एकदलमध्ये मका, ज्वारी आणि ओट यांचा समावेश होतो. तर द्विदलमध्ये बरसीम आणि ओट या पिकांचा होतो. तर ही पिकं आपल्याला मका, ज्वारी आपण खरीप आणि रबी हे दोन्हीसाठी वापरू शकतो. परंतु ओट आणि बरसीम, लसूण घास यांची लागवड प्रामुख्याने फक्त रब्बी हंगामातच केली जाते. हो, म्हणजे सर ओट आणि ज्वारी आणि मका हे तिन्ही पिकं थोड्या तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण रब्बी हंगामामध्ये घेतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बराचसा भाग हा आवर्षण प्रवण आहे आणि तिथे रब्बी ज्वारी ही एक महत्वाचं पीकच आहे. तर सर हे आपण जी ज्वारी आपण खाण्यासाठी जी ज्वारी करतो आपण ती ज्वारी आणि ही जी आपली जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी याच्यामध्ये काही फरक आहे का? हा, संशोधन करताना असाच विचार केला जातो की आपल्याला चाऱ्यासाठी चाऱ्याचं प्रमाण जास्त प्रमाणात द्यायला पाहिजे. याच्या दृष्टीने आपल्याला त्याच्यामध्ये जातींची निर्मिती केली जाते. त्याचं चाऱ्याचं उत्पादन किती होणार आहे या दृष्टीनेच आपल्याला जातींची निवड करावी लागते. तर त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाने बऱ्याचशा जाती निर्मित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रुचिरा आहे, रेवती, गोधन आहे, अनुराधा आणि जी पारंपरिक आपण मालदांडी या सुद्धा जाती आपल्याला हे होतं. याच्यामध्ये कसं आहे की काही ज्वारीच्या जातीमध्ये काही एक कापणी करणाऱ्या जाती आहेत,
तर काही जाती अशा आहेत की त्याच्यापासून एकापेक्षा अधिक कापणी आपण करू शकतो, की जे कर्नाटक सारख्या राज्यांनी त्याच्यामध्ये COFS29 किंवा सुदान ग्रास अशा प्रकारच्या काही जाती आहेत की ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक कापणी आपल्याला करता येतात. आणि आपण जे नेहमी करत असतो ते एका कापणीची ज्वारीची आपण पेरणी करत असतो. धन्यवाद सर. म्हणजे ज्वारीमध्ये अशाही काही जाती आहेत की ज्या आपण एकापेक्षा जास्त कापण्या घेऊ शकतो. कापण्या करू शकतो. सर, ज्वारीच्या संदर्भात जर विचारायचं झालं तर आता आपण साधारणतः हेक्टरी 12 किलोपर्यंत बियाणं आपण ज्वारीचं वापरतो. परंतु जर चारा पीक करायचं असेल तर बियाण्याचं प्रमाण किती ठेवावं? हा जर आवाज नीट होतोय. जर आपल्याला चाऱ्याची ज्यावेळेस आपण चाऱ्यासाठी ज्यावेळेस ज्वारीची लागवड करतो त्याच्या वेळेला साधारण बियाण्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चारा निर्मिती होईल. तर ज्वारीमध्ये साधारणपणे 35 ते 40 किलो इतकं बियाणं आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. सर, त्याच पद्धतीने मका पिकाच्या कोणत्या जाती ह्या चारा पिकं म्हणून विशेषतः संशोधकांनी तयार केलेल्या आहेत? आता मक्यामध्ये आपली फार जुनी जात आहे आफ्रिकन टॉल नावाची, की जी नॅशनल लेवलला सुद्धा 1 नंबरला अजून सुद्धा टिकून आहे. तर या जातीचं उत्पन्न सर्वात जास्त येते. अगदी नॅशनल लेवलमध्ये देशांतर्गत याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि याशिवाय काही खाजगी कंपन्या आहेत किंवा आपल्या जुन्या जाती ज्या आहेत पंचगंगा, मांजरी कंपोजिट आणि बायफ संस्थेने सुद्धा काही बायफच्या काही मक्याच्या जाती काढलेल्या आहेत. याचं बियाणं सुद्धा आपल्याला बाहेर उपलब्ध होऊ शकतं. धन्यवाद सर. आणि त्याच पद्धतीने सर ओट पिकामध्ये कोणत्या जाती आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत? ओट पिकामध्ये आपलं जरी पीक आपलं ओरिजिनल पीक इथलं नसेल पण तरी सुद्धा आपण देशाच्या दृष्टीने आपण काही क्रॉसिंग प्रोग्राम करून आपण 2 जाती वेगळ्या काढलेल्या आहेत. दोन्हीच्या जातीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. आता एक पहिली जी जात आहे ही सुरभी आहे. त्या सुरभी जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही याची एकच कापणी होते. म्हणजे आपण पेरल्यानंतर आपल्याला एकच कापणी फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आपण घेऊ शकतो. आणि दुसरी जी जात आहे हरिता म्हणून किंवा RO19 असं तिचं नाव आहे. तर या जातीमध्ये आपल्याला एकापेक्षा अधिक कापण्या घेता येतात. पहिली कापणी थोडीशी आपण लवकर करायची आणि दुसरी कापणी फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये करायची. अशा प्रकारे 2 जाती आहेत. याशिवाय केंट नावाची एक जुनी जात आहे, ती सुद्धा लागवडीखाली आहे. आणि आपण याचं बियाण्याचं उत्पादन सुद्धा घेत असतो. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात फुले हरिता जी आपली जात आहे ती आपण 2 वेळा कापणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या गोधनाला योग्य असं चारा नियोजन करणं शक्य होतं. सर, त्याच पद्धतीनं आता लसूण घास जे आहे, मला वाटतं की हे आपलं त्याच्या बऱ्याच कापण्या होतात. तर हे लसूण घासाच्या कोणत्या कोणत्या जाती विकसित केलेल्या आहेत? विद्यापीठानं आपली RL88 नावाची जी जात आहे ती बहुवार्षिक आहे. म्हणजे एकापेक्षा आपण 3 वर्षापर्यंत एकदा पेरणी केल्यानंतर आपण 3 वर्षापर्यंत त्याची कंटिन्युअस आपण कापण्या घेत राहतो. 21 ते 25 दिवसाच्या अंतराने आपण याची कापणी घेत असतो. सुरुवातीची कापणी फक्त उशिरा घेत असतो 2 महिने झाल्यानंतर. आणि त्यानंतर आपण याची 3 वर्षापर्यंत शेतकऱ्याला परत जादा खर्च नाही, फक्त खत मात्रा फक्त जी असेल ती ॲडिशनल द्यावी लागते. आणि याशिवाय गुजरातमध्ये आनंद जे आहे कृषी विद्यापीठ, आनंद 3, आनंद 9, आनंद 8 अशा यांच्या जाती आहेत. साधारण त्याच्यामध्ये यांचं जे आहे फक्त 1च वर्षामध्ये याचं उत्पन्न होतं. 1 वर्षानंतर ही जात आपल्याला बहुवार्षिक नाही करता येत, 1च वर्षासाठीच आहे. त्याच्यामध्ये जर घ्यायचं असेल तर मग त्या जाती आपल्याला 1 वर्षासाठी घेता येतील. पण आपली जात निश्चितच इतर जातींच्या पेक्षा चांगली आहे. हो. आणि लसूण घासामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळं शेतकरी बांधवांचा ओढा जो आहे तो त्यांच्या गायींना आपण जे म्हणतो की ओलं खाद्य, हिरवा चारा, त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याची लागवड होते. सर, त्याचप्रमाणे बरसीम आणि लसूण घास याची जर तुलना केली तर बरसीमच्या कोणत्या जाती आहेत आणि लसूण घासापेक्षा ते कसं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं शेतकऱ्यांना? बरसीम आणि लसूण घास दिसायला दोन्हीची पानं जवळपास सारखीच आहेत. परंतु फरक असा आहे की लसूण घास आता आपण सांगितल्याप्रमाणे एका वर्षात अधिक 3 वर्षासाठी आपण त्याची लागवड कंटिन्यू अशी ठेवू शकतो. परंतु बरसीम हे हंगामी आहे. फक्त ज्यावेळेस थंडी असेल, रब्बी हंगाम असेल, रब्बी हंगामापुरती त्याची पेरणी करून त्याची काढणी करावी लागते. याच्यामध्ये वरदान ही जात आपल्याकडे आपण बियाणं सुद्धा घेत असतो. तर वरदान ही जात आणि याशिवाय अनेक बाकीच्या विद्यापीठांच्याही जाती आहेत. तर वरदान जात चांगली आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की याचं क्वालिटी अगदी लसूण घासापेक्षा अधिक चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये एकदम हिरवागारपणा किंवा लुसलुशीतपणा, पाचकता जास्त आहे की जेणेकरून दुधाच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. फक्त
आपण रब्बी हंगामामध्ये जर आपण जितकी थंडी ज्या प्रमाणात पडेल, जितकी थंडी जास्त काळ पडेल, तितक्या याच्या एकापेक्षा 2, 3, 4 अशा कापण्या होत जातात. अगदी पिकाची सर्व वाढीची अवस्था, हॅबिट सगळी सारखीच आहे, लसूण घासासारखीच आहे. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे बरसीम हे जे आहे हे रब्बी हंगामात थंडीमध्ये येणारं पीक आहे. बहुवार्षिक नसलं किंवा खूप कापण्या होत नसल्या तरी पण लुसलुशीत आहे आणि त्याची म्हणजे जनावर ती आवडीने खातात आणि त्याचा दूध उत्पादनावर पण चांगला परिणाम होतो. तर शेतकऱ्यांनी लसूण घासाला जोड म्हणून बरसीमची लागवड सुद्धा रब्बी हंगामात करावी, असं आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर शिवाजी दमामे सरांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे. त्याच पद्धतीने सर आता ज्या पद्धतीने आपण ही वेगवेगळे 5 पिकं बद्दल चर्चा करतोय, तर पुढचा प्रश्न माझा जो आहे तो विवेक शिंदे सरांना आहे की सर, हे आपण ही जी वेगवेगळी पिकं आहेत या पिकांची पेरणी करताना जसं आपण इतर पिकांची पेरणी करताना किंवा त्याची पुनर्लागवड करताना आपण जी बियाणे प्रक्रिया करतो, तर ह्या चारा पिकांमध्ये आपल्याला बियाणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे का? हो, अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही, की चारा पिकं जी आहे ती आपण पेरताना किंवा पेरल्यानंतर जास्त प्रमाणात आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा वापर करत नाही, कारण आपण ते जनावरांना खायला देत असतो. तर बरोबर. त्याच्यासाठी पेरणी करताना त्याच्यावर आपण जैविक बुरशीनाशक, जैविक आपण जी खतं म्हणतो त्याचा वापर आणि कीटनाशक जैविक एखादं असेल तर, आणि त्याच्याबरोबर एखादं जे आहे म्हणजे ह्या दोन्ही तिन्हींचा एकत्र जर परिणाम केला तर त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला उगवण क्षमता त्याची वाढू शकते. तर या प्रक्रियेमध्ये आपण एक क्रम लक्षात घ्यायचा आहे की FIR, इंग्लिश मधले FIR जे आहे तर फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि R म्हणजे रायझोबियम. जर एकदल बियाणे असतील, जसं सरांनी आता सांगितलं की ज्वारी आहे, मका आहे, ओट आहे, याच्यासाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर वापर करायचा आहे आणि जे द्विदल आहेत त्यासाठी रायझोबियमचा वापर करायचा आहे. तर पहिल्यांदा जे आहे तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला जर उपलब्ध असेल तर थायरमचा वापर करायचा आहे, आणि दुसरं जे आहे ते कार्बोक्सिन आणि थायरमचं जे संयुक्त बुरशीनाशक मिळतं तर त्याचा 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर वापर केला त्याचा, आणि त्याच्यानंतर एखादं कीटकनाशक आहे, जसं ज्वारीमध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड जे आहे जे याला मिळतं, कशासाठी बियाणे प्रक्रियासाठी मिळतं, तर त्याचा वापर केला तर त्याच्यानंतर जी खोडकीड आहे किंवा फ्रूट फ्लाय ही खोडकीड किंवा खोडमाशी जी आहे तिचा प्रादुर्भाव काही दिवस येत नाही. आता लांडगे सर तर सांगतीलच, परंतु याचा वापर केला तर निश्चितपणाने त्याची उगवण क्षमता वाढते आणि रोगाचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात येतो. आणि एक सांगायचं राहिलं की याच्याबरोबर जमिनीतून जे पसरणारे रोग आहेत तर त्याच्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा जर वापर केला आपण 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं, तर जमिनीतून पसरणारे रोग जे आहेत त्याचाही आपण अटकाव करू शकतो चांगल्या पद्धतीने. धन्यवाद सर. थोडक्यात आपल्याला शिंदे सरांनी सांगितले की ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर शेतकरी जमिनीतनं येणारे जे रोग आहेत, जसं की त्यातल्या त्यात बाजरी ज्वारीवरती मोठ्या प्रमाणात जमिनीतनं येणारे रोग आहेत ते होतात, तर त्याचा अटकाव आपण करू शकतो. त्याचप्रमाणे विविध अशा नत्र स्थिरीकरण करणाऱ्या, पुरद विरघळणाऱ्या किंवा पालाश विरघळणाऱ्या जर जीवाणूंचा आपण वापर केला तर आपली क्वचितच आपण आपल्या शेतकरी बंधू हे त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हायला, म्हणजे खताचा वापर आपल्याला कमी होतो आणि उत्पादन खर्च वाचतो. तर याबरोबर मी लांडगे सरांना विचारू इच्छितो की आपण ज्या वेळेस बीज प्रक्रिया करतो तर मकामध्ये लष्करी अळी ही मोठ्या प्रमाणात येते आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पाहिलं तसं तर फार घातक अशी औषधं वापरावी लागतात आणि साहजिकच चारा पिकांमध्ये त्याला कुठेतरी आपल्याला बंधने येतात. तर आपण बीज प्रक्रिया करून लष्करी अळीचा अटकाव आधीच करू शकतो का? अगदी चांगला प्रश्न आहे सर तुमचा. तर चारा पिकांच्या बाबतीत जर बघितलं तर जे बीज प्रक्रिया आहे, जे बीज प्रक्रियेमुळे काहीसा काय होईना त्यामध्ये फरक आपल्याला आढळून आलेला. आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आजपर्यंत घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याचा अटकाव आढळून आलेला आहे. तर मका जे आहे चारा पीक, या मकामध्ये थायमेथोक्झाम 30 APS या नावाचं जे औषध आहे त्याची जर आपण पेरणीपूर्वी बियाण्याला साधारणतः त्याचं जे प्रमाण आहे तर 1 किलोला अर्धा ग्रॅम किंवा त्या प्रमाणात जर आपण त्या प्रमाणात त्याची जी बीज प्रक्रिया केली तर चांगल्या प्रमाणात त्याचं जे सुरुवातीची अवस्था जी आहे त्याच्यामध्ये नियंत्रण झालेलं दिसून येतं आपल्याला.
धन्यवाद सर. सर त्याच पद्धतीनं परसीम असेल किंवा लसूण घास असेल तर त्याच्यावरती पण आपल्याला प्रक्रिया करण्याची गरज असते का, बीज प्रक्रिया नाही, त्या बाकीच्या कीटकनाशकाची? हा जे बाकीचं जे आहे तुमचं बरसीम आहे, लसूण घास आहे, याच्यामध्ये करायला काही हरकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा करतात रायझोबियम आणि इन्सेक्टिसाइड जे आहे त्याच्यामध्ये थायोमेथोक्झाम जर घेतलं तर त्याची जो परिणाम आहे तो आपल्याला चांगला दिसून येतो. कारण लसूण घास जर बघितलं तर लसूण घासामध्ये आपल्याला बाकी सगळ्या पिकांच्या तुलनेत रस शोषक किडी ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त असतात, म्हणजे मावा. आणि ह्या मावाचं प्रमाण जे आहे ते डिसेंबर जानेवारी महिन्यातच याचं प्रमाण जास्त असतं. आणि लसूण घासाचा जो पेरणीचा हंगाम आहे तो सुद्धा हा हिवाळ्यातच आपल्याला त्याची पेरणी करावी लागते. फक्त त्याचा हिवाळा एकमेव सीझन आहे की त्या हिवाळ्या सीझन मध्ये आपल्याला पेरणी करावी लागते. आणि रस शोषक किडीचं प्रमाणही त्याच पिरियडमध्ये जास्त असतं. म्हणून त्याची ही आपल्याला जर हे केलं तर चांगलं राहील. धन्यवाद सर. तर पुढचा प्रश्न दमामे सरांसाठी असा आहे की सर, चारा पिकांची जेव्हा आपण लागवड करतो त्यासाठी पूर्व मशागत कशी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे? आता पूर्व मशागतीमध्ये मुख्यतः आपण सपाट वाफेच करतो. सर्व जी चारा पिके आहेत हो. याच्यामध्ये सपाट वाफे 5x3 अंतराचे आणि जमिनीच्या उतारानुसार आपण वाफे करत असतो. आणि मक्याच्या बाबतीत आपण सरीवरती सुद्धा 2 फुटाची सरी ठेवून आपण मक्याची पेरणी करू शकतो. त्यानंतर सुरुवातीला नांगरणी असेल, नंतर तोडणी असेल, नंतर त्यानंतर तण नियंत्रण असेल, या पद्धतीनं आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. धन्यवाद सर. आणि सर साधारणतः ज्वारी मका या संदर्भात आपण बोललो की त्याचं बियाणं आपल्याला जास्त लागतं, पण लसूण घास आणि बरसीमच्या बाबतीत जर झालं तर आपल्याला हेक्टरी किती बियाणं वापरावं लागतं लसूण घास आणि बरसीमचं? हा, लसूण घास मध्ये 30 किलो बियाणं लागतं आणि बरसीमच्या बाबतीत प्रति हेक्टरी 25 किलो बियाणं लागतं. आणि त्याच्यामध्ये ही जी पेरणी आहे ती गोळीमध्ये करायची आहे आपल्याला. हा, तर शेतकरी मुख्यतः बऱ्याच वेळेला फुकून करतात, पण त्याच्यामध्ये बियाणं हे थोडं महाग आहे आणि याच्यामध्ये फुकून केलं तर तुम्हाला बियाण्याचं जास्त किलो बियाणं आणि बरसीमेची पेरणी करायची आहे. ज्वारीच्या बाबतीत तर तुम्हाला जर आता म्हटलं तर जर दाणे मोठे असतील तर 35 ते 40 किलो बियाणं, आणि जर दाणे लहान असतील तर 25 ते 30 किलो ज्वारीचं बियाणं पडतं. मक्याच्या बाबतीत साधारण 75 किलो बियाणाची जरुरी लागते आणि ओट 100 किलो बियाणं प्रति हेक्टरी असं त्याचं प्रमाण आहे. धन्यवाद सर. म्हणजे ही याची जी पेरणी आहे ती सर बोला. हा, ज्वारीच्या बाबतीत असेल. हो. थोडक्यात प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या पद्धतीचं बियाणं सरांनी जसं सांगितलं तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी वापरावं. आणि सरांनी जे सांगितलंय की आपण बियाणे महाग आहेत आणि त्यामुळं कोकून जर पेरलं तर बियाण्याची आपल्याला जास्त वापर करावा लागतो. त्यामुळं ओळीत जर आपण त्याची पेरणी केली तर बियाण्याची बचत होऊन आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो. आणि तण नियंत्रणासाठी ओळीत पेरल्यानंतर आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो. ओके, धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात ओळीत पेरल्यामुळे तण नियंत्रण करणंही आपल्याला योग्य राहतं. सर बियाण्याचं आता हे झालं बियाण्याच्या संदर्भात. आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, कारण याच्यात काही एकदल पिकं आहेत, काही द्विदल पिकं आहेत. तर समजा आता आपण ज्वारीपासून सुरुवात करूया. ज्वारीमध्ये आपल्याला खतांचा वापर किती करणं गरजेचं आहे, कारण चारा पिकांमध्ये खताची जी मागणी असते ही पिकाची जास्त असते. हा, तर आता हे ज्वारी हे पीक एकदल पीक असल्यामुळे याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त राहतं. आणि याच्या नत्र 100 किलो आणि स्फुरद 50 किलो आणि 40 किलो पालाश अशा प्रमाणे आपल्याला एकूण डोस द्यायचा आहे. तर याच्यामध्ये पेरणीच्या वेळेला आपल्याला नत्राचा निम्मा हप्ता द्यायचा आहे आणि पेरणीनंतर 1 महिन्यानी उरलेला 50 किलो नत्रा हप्ता द्यायचा आहे. आणि स्फुरद आणि पालाश हे दोन्हीही आपल्याला पेरणीच्या वेळी द्यायचे आहे. अशा प्रकारे ज्वारीमध्ये आहे. हा, म्हणजे ज्वारीमध्ये आपल्याला नत्राचा एक जी मात्रा आहे ती 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये द्यायची, 50% आणि नंतर 50%. सर मक्यामध्ये कशा पद्धतीने आपण खत व्यवस्था? मक्याच्या बाबतीत जवळपास अशाच पद्धतीनं 100 किलो 100 50-50 किंवा नत्र स्फुरद पालाश या प्रमाणामध्ये त्याचा नत्राच्या खताची मात्रा असून पेरणीच्या वेळेला 50-50-50 म्हणजे नत्र स्फुरद पालाश 50-50 या प्रमाणामध्ये पेरणीच्या वेळी द्यायचा आहे खत मात्रा. आणि 1 महिन्यानंतर 50 किलो उरलेला हप्ता द्यायचा आहे. आणि
ओटमध्ये मात्र याशिवाय जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. ओटच्या बाबतीमध्ये आपल्याला जी खतमात्रा आहे ते 120 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशी आहे. आणि याच्यामध्ये पेरणीच्या वेळेला आपल्याला त्यापैकी विभागून द्यायचं आहे. जर आपल्याला एक जर सिंगल सुरभी सारखी जात असेल तर आपल्याला तो 1 महिन्याने खतमात्रा नत्राची मात्रा विभागून द्यावी लागते. आणि जर आपल्याला बहु कापणी असतील तर ती कापणीनंतर आपल्याला प्रत्येक वेळेला नत्राची मात्रा द्यायची आहे. तर ओटमध्ये 120, 50, 40 अशी खतमात्रा आहे. धन्यवाद. थोडक्यात ओटमध्ये आपल्याला नत्राची मात्रा जास्त द्यावी लागते. तर तसंच लसूण घाण आणि बरसीममध्ये जर आपण रायझोबियमचा वापर केला तर नत्राचं बऱ्यापैकी बचत होते. नत्र स्थिरीकरण करणारे जे काही जीवाणू आहेत ते त्याच्या मुळाशी आपल्याला वाढलेले दिसतात. तर इथे या नत्राची गरज कमी असते का लसूण घास आणि लसूण घास आणि बरसीम याबद्दल याच्यामध्ये नत्र मात्र अत्यंत कमी प्रमाणामध्ये द्यावा लागतो. आणि लसूण घास कसं आहे की आपल्याला वर्षभर आपल्याला त्याच्या कापण्या होणार असतात आणि त्याच्यामुळं लसूण घासाच्या बाबतीत 20 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशा प्रकारे याच्यामध्ये खतमात्रा आहे. आणि या खतमात्रा आपण पेरणीच्या वेळी दिल्यानंतर यापैकी प्रत्येक 4 कापणीनंतर 50 किलो नत्र आणि 20 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद असं प्रत्येक 4 कापणीनंतर आपल्याला ही खतमात्रा देत राहायचं. कारण या पिकाची गरज जास्त आहे, त्याचं उत्पन्न सुद्धा जास्त आहे. आणि बरसीम पीक थोडं हंगामी असल्यामुळं त्याच्यात खतमात्रा थोडीशी कमी आहे. 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशा प्रमाणे खतमात्रा आहे. थोडक्यात बरसीम पिकाला खताची मात्रा कमी लागते, थोडीशी कमी. हा. तर सर हे झालं आता खत व्यवस्थापनाच्या बाबतीत. तर आंतरमशागतीची काही गरज लागते का या पिकांमध्ये? आंतरमशागतीमध्ये आपल्याला तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जर भर द्यायची असेल मकाच्या पिकाच्या बाबतीत महत्वाचा आहे याच्यामध्ये आस्पेक्ट. आणि योग्य वेळी आपल्याला पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं. पेरणीच्या वेळी असेल, पेरणीनंतर असेल, नंतर आधीमध्ये 10 ते 15 दिवसांनी पाऊसमान पाहून आपल्याला पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत. पाणी देत असताना सुद्धा तुम्हाला वाढीची ज्या अवस्था असतात तर त्याचा विचार करायला पाहिजे की समजा पेरणीच्या वेळची असते, त्यानंतर फुलोऱ्यामध्ये पीक येत असतं, वाढीची अवस्था असते, त्यानंतर फुटवे फुटतात. ओटच्या बाबतीत आपल्याला फुटवे मिळत असतात. अशा वेळेला त्या वेळेला आपल्याला पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये की आपण इंग्रजीमध्ये ज्याला क्रिटिकल स्टेज म्हणतो अशा स्टेजेस आपल्याला पाणी देणं शेतकऱ्यांनी म्हणजे पिकाची जी गरज आहे त्याच्यानुसार पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने सर कधी कधी काय होतं की काही बहुवार्षिक लसूण घास हे जे पिकं आहे ते आणि मग उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा पाण्याची कमतरता असते, तर त्यावेळेस आपण पर्यायी व्यवस्था काय करू शकतो का? पर्यायी व्यवस्था तशी आपल्याला नाही, फक्त कोळपणी वगैरे करूनच थोडंसं मॉइश्चर आपला लॉस होणार नाही याची दक्षता. कारण ही पिकं आहे जी हिरवीगार ठेवणं आपल्याला चाऱ्यासाठी गरजेचं आहे. चाऱ्यासाठी बागायती पिकं आहेत आणि फक्त अशा लसूण घासावर असं करता येणार नाही. पाण्याची सोय बघूनच आपल्याला पेरणी करायला पाहिजे. ज्वारी वगैरे आपल्याला आपण कमी पाण्यामध्ये थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. लसूण घास शेतकरी बंधूंना आपल्याला लावायचं असेल तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असणं, बारमाही पाणी असणं हे गरजेचं आहे. सर आता पुढचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा आणि चारा पिकांच्या बाबतीत एकदम संवेदनशील अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे पीक संरक्षण. तर चारा पिकं जर पाहिली, तुम्ही मगाशी सांगितलं की लुसलुशीत असतात आणि ह्या लुसलुशीत पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तर लांडगे साहेब, आपण कीटकशास्त्रज्ञ म्हणून आम्हाला आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की ज्वारी पिकावरती प्रामुख्याने कोणत्या किडी येतात आणि मका पिकावर कोणत्या येतात? शेतकरी बंधूंनो, चारा पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर दर्जेदार आणि भरपूर उत्पादन जर आपल्याला मिळवायचं असेल तर पिकांवरील कीड आणि रोग जे आहे त्यांचं आपल्याला वेळीच नियंत्रण करणं खूप आवश्यक असतं. कारण पिकाचं जे संभाव्य जे नुकसान आहे त्याची आपल्याला तीव्रता लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणून त्याचं कोणत्याही याचं नियंत्रण करताना एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं ही फार अत्यंत काळाची गरज आहे. किंवा आपण बऱ्याच वेळा शेतकरी रासायनिक कीटकनाशक वापरतात, पण लक्षात ठेवा की रासायनिक कीटकनाशक ही एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये सगळ्यात शेवटची पातळी आहे.
जेव्हा की तुमच्या लक्षात येते की कोणत्याही परिस्थितीत आपल्या नियंत्रण होत नाही, तर आपण त्या परिस्थितीमध्येच असं करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात प्रथम आपण मका घेऊया. मकामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किड्या आहेत. त्याच्यामध्ये मका एक खोड किडा आहे मकामध्ये, त्याला स्टेम बोरर आपण म्हणतो. आणि अलीकडेच काळात आलेली एक मकावरील लष्करी अळी आहे. मकावर मावा सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतो. त्याच्यानंतर एक शुगर केन पायरीला, म्हणजे पायरीला एक कीटक आहे, तो सुद्धा मक्यावर बऱ्याच वेळा आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतो. पण आता काय झालं की लष्करी अळीचं मोठ्या ती डॉमिनेट झाल्यामुळं बाकीच्या सगळ्या किडी ज्या मायनर झाल्यात ही मुख्य किडी झाली आहेत. तर बघितलं तर ही जी अळी आहे ही अत्यंत खादाड आहे. एकदा ती तिनं खाणं चालू केलं की तिचं जी खाण्याची अवस्था फक्त मध्ये पोंग्यामध्ये खाते, आणि पोंग्यामध्ये जर आपण तो पोंगा उचकत गेलो तर आपल्याला 2-2, 3-3 आळ्या एका खाली एक आपल्याला बऱ्याच वेळा सापडून येतात. म्हणून या किडीचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला फार सावधगिरीनं करावं लागतं. आणि ही जी कीड आहे, ही कीड नियंत्रण होणं म्हणजे बऱ्याच 4-5 वर्षापासून शेतकरी नियंत्रण करताय, पण त्याचं पाहिजे तसं नियंत्रण आपल्याला आजकाल अजून सापडलेलं नाही. कारण मका हे असं पीक आहे की ते तीनही हंगामामध्ये घेतलं जातं, आणि तीनही हंगामामध्ये घेतले कारण त्याची जी चेन आहे किंवा त्याला वर्षभर खातेपुरवठा झाल्या कारणानं ती ही कीड आपल्याला आटोक्यात येत नाहीये. म्हणून या किडीचं आपल्याला वेळीच आणि एकात्मिक पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तरच योग्य राहील. याच्यामध्ये शेतकरी बंधूंना सगळ्यांनी एक गाव एक पेरणी याप्रमाणे एकाच वेळी सगळ्यांनी पेरणी जर केली तर याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी दिसतो आपल्याला. त्यानंतर या किडीच्या नियंत्रणाचा बघितलं तर सर्वप्रथम आपण जमिनीची जी नांगरणी ती दिवसा करायची आहे. आणि दिवसा खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की ज्या वेगवेगळ्या किडीच्या अवस्था आहेत त्या पक्षी टिपून खातात. त्यानंतर मका पिकावर जे वेगवेगळे आंतरपिकं जर घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं थोडंसं नियोजन बऱ्यापैकी झालेलं दिसून येतं. बरं, त्यानंतर आपण मका पिकाच्या किंवा कोणत्याही पिकाच्या 1 फूट जर उंच पक्षी थांबे लावले तर बरेच वेगळे पक्षी सुद्धा ते वेचून खातात. त्यानंतर कामगंध सापळे गरजेचं आहे. प्रकाश सापळा एकतरी एक जरी लावला तरी चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन झालेलं आपल्याला दिसून येतं. किंवा किडीचं प्रमाण जर आपल्याला अतिशय कमी असेल, 5% असेल, तर निंबोळी अर्क जरी आपण फवारला 1500 ppm किंवा 3000 ppm, 10,000 ppm, तर वेगवेगळ्या मात्रेत जर आपण तो फवारला तर तरीच चांगलं नियंत्रण आपल्याला दिसून येतं. आणि जर 10%पेक्षा जास्त आपल्याला जर प्रादुर्भाव दिसला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे वेगवेगळे जैविक कीटकनाशक तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये फुले बगीसाईड आहे, फुले मेटारायझा आहे, फुले बिव्हेरे आहे. हे जे कीटकनाशक आहे, जैविक कीटकनाशक, हे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर आपण त्याची फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन होतं. आणि मक्याच्या बाबतीत आपल्याला एक थोडीशी विशेष काळजी घ्यायची आहे की हे जे औषध आहे ते मक्याच्या एकदम पोंग्यामध्ये जाईल याची काळजी घ्यायची आहे. कारण ही कीड फक्त पोंग्यामध्ये तिचं वास्तव्य असतं आणि बाकीचं जे तुमचं औषध आहे ते सगळं वाया जाणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची, फक्त पोंग्यामध्ये औषध फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर बीटी आहे. आणि दुसरं महत्वाचं शेतकरी बांधवांना सांगण्याची गरज अशी आहे की मका पिका किंवा वेगवेगळे जे चारा पीक आहेत त्याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरण्यास केंद्र सरकारने जी आपल्याला बंदी केलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारची जी संस्था आहे, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती, ही केंद्राकडून स्थापित समिती आहे. या समितीच्या शिफारशीनुसार आपल्याला कीटकनाशक वापरता येत नाही, पण बरेच शेतकरी वापरतात. पण जर वापरलंही तुम्ही तर ते कीटकनाशक वापरणं आणि जनावरांना चारा घालणं याच्यामधलं जे अंतर आहे तर साधारणतः कमीत कमी 30 दिवस अंतर हे शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही लवकर कीटकनाशक मारलं आणि शेतकऱ्यांनी जनावरांनी चारा खाल्ला तर विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण जैविक कीटकनाशक किंवा जे वेगवेगळे वनस्पती आधारित कीटकनाशक आहेत यांच्यावर जास्त भर देत आहोत. आणि जी रासायनिक कीटकनाशक आहे आपण एकदम कमी प्रमाणात किंवा वापरण्याचं 100% आपण टाळतो. त्यानंतर आपण ज्वारी पिकाचं सरांनी विचारलं तर ज्वारी पिकामध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारच्या किडे असल्यात त्याच्यामध्ये सर्वप्रथम ही लष्करी अळीचा सुद्धा आजकाल प्रादुर्भाव थोडा वाढतोय. त्याच्यानंतर खोडकीड आहे एक महत्वाची, आणि तिसरी जी महत्वाची कीड ती मावा. तर सर्वप्रथम खोडकीड जी आहे ती खोडकीड व्यवस्थित जर नियंत्रण करायचं असलं तर वेळेत पेरणी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळे जर पिकाची पेरणी केली तर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव कमी होतो. किंवा
पीक उगवणीनंतर 15 दिवसानंतर जर आपण फिनॉल फॉस 30 एपीएस नावाचं जे औषध आहे तर वेळेत जर आपण त्याची फवारणी केली तरी त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन झालेलं ते साधारणतः एका किंवा 20 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात जर फवारणी केली तर त्याचं एकदम सुरुवातीच्या काळात असतं ते औषध काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणून ते शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित पेरणी केली तर ज्वारीच्या कडब्यामध्ये 30 ते 35% नुकसान आपल्याला वाचवता येऊ शकतं. ओके सर, आवाज येत नाही तुमचा. धन्यवाद सर. थोडक्यात आपल्याला सरांनी सांगितलेले की केंद्रीय जे आपलं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जे आहे त्यांनी चारा पिकांमध्ये रासायनिक खते वापरू नका अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्याला पर्याय म्हणून आपण शेतकरी हे वेगवेगळ्या जी जैविक खत आहेत जैविक जी काही औषधं आहेत कीटकनाशक आहेत त्याचा वापर आपण करू शकतो आणि त्यातून आपण चांगल्या पद्धतीचं कीड नियंत्रण करू शकतो. सर त्याचबरोबर आपल्याकडे आता जे पुढचं पीक आहे ते लसूण घास हे वर्षभर शेतात असतं आणि आपल्या असं निदर्शनास आलंय की लसूण घासावर मोठ्या प्रमाणात ते एकदमच लुसलुसीत असल्यामुळं त्याच्यावरती कायमस्वरूपी आपल्याला रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर तो अटकाव करण्यासाठी, कारण तिथे ते वर्षभर त्या शेतामध्ये उपलब्ध असतं, तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? बरोबर आहे सर. कारण लसूण घासाच्या बाबतीत जर बघितलं तर लसूण घास हे अतिशय रसाळ लुसलुशीत आणि मऊ असं एक पीक आहे आणि मावा कीड जे आहे याच्यामध्ये जे रसशोषक कीड आहे त्याच्या फार जो लवकर बळी पडतं आणि त्याचा जो हंगाम आहे साधारणतः जानेवारीपासून माव्याचा प्रादुर्भाव जो चालू होतो तर साधारणतः मार्च एप्रिल पर्यंत हा 4 महिने जे असतात ते अत्यंत प्रादुर्भावाचे असतात. कारण याच्यामध्ये थंडी आणि उष्णता किंवा दमटपणा जास्त असल्या कारणानं हे पीक त्याला जास्त बळी पडतं. आणि माव्यामध्ये जर बघितलं तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे मावे याच्यात आपल्याला आढळून येतात. एक हिरवा मावा असतो, एक काळा मावा असतो, एक पिवळसर मावा असतो आणि हे तीनही मावा झाडाच्या पानातून अन्नरस शोषून घेतात, खोडातून अन्नरस शोषून घेतात आणि त्याच्यामुळं त्या पिकावर अशी माव्याचं जे गुणधर्म आहे त्याच्यामध्ये एक चिकट असा द्राव ते स्रवतात आणि ते पूर्ण पीक चिकट होतं आणि साहजिकच काही दिवसात त्याचं ब्लॅक सुटी मूळ नावाची बुरशी तयार होते आणि चारा कापताना सुद्धा ती चाऱ्याची जी प्रत आहे अतिशय खराब होते आणि शेतकरी त्यामुळं अतिशय मेटाकुटील येतो आणि पूर्ण हात काळे होतात किंवा जनावरे खात नाही किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की सर शेतकरी म्हणतात की जनावरे लाळा घालतात. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात प्रथम निंबोळी अर्क जो आहे तो साधारणतः 5% आपण त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम लिकानी हे जे औषध आहे किंवा मॅटरिझम आहे फुले मॅटरायझा हे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर जर आपण 10 दिवसाच्या अंतराने फवारणी केला तर एकदम व्यवस्थित छान त्याचं नियंत्रण झालेलं दिसून येतं. आणि रासायनिक कीटकनाशक याला परवानगी नाहीच पण शेतकरी बऱ्याच वेळा मारतात. पण त्यांना अतिशय असं सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जर मारलंच तर ते लगेच जनावरांना खाऊ घालू नका. त्याच्यामध्ये 8 ते 10 दिवस त्याच्यामध्ये वेळ जाईल याची सर्व काळजी घ्या. कारण जर लवकर तुम्ही जर ते फवारणी केलेलं पीक जर घातलं तर ते विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर दुसरी सर महत्वाची याच्यामध्ये कीड आहे ती पाणी खाणारी अळी. साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून पाणी खाणारी जी अळी आहे सोयाबीनवरील पाणी खाणारी अळी स्पोडोप्टेरा लिटोरा आपण या अळीचं नाव आहे. तर ही अळी पुंजक्यामध्ये अंडे घालते आणि मोठ्या प्रमाणावर ते जे पीक आहे ते जळाल्यासारखं किंवा पांढरं दिसतं पूर्ण पीक आपल्याला. आणि सुरुवातीला ही अळी पानं पूर्णपणे पांढरे करते, एक पानं एकत्र करते आणि ती आतमध्ये त्याच्यात उपजीविका करते आणि निशाचर कीड आहे. दिवसा आपल्याला काही सापडत नाही पण रात्री अंधार पडला की ती वरती येते आणि खाणं चालू करते. तर या किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले मॅजिक नावाचं एक औषध तयार केलेलं आहे. ही व्हायरस एक प्रकारचा व्हायरस आहे त्याच्यावर मारलं की चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बऱ्याच वेळा शेतकरी संक्रांत जे असते महाशिवरात्रीनंतर बऱ्याच वेळा शेतकरी जे लसूण घासाचं पीक आहे ते बियाणं पकडण्यासाठी किंवा सीड प्रोडक्शनसाठी शेतकरी सोडतात आणि त्यामुळे जे त्या पिकाला फुले आणि शेंगा लागतात त्यावेळेस शेंगा पोखरणाऱ्या अळीचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसतो. हिची अळी हिरवट अळी असते, हिला हेलिकोवर्पा आर्मिजरा ही किंवा पॉड बरोबर ही अळी असेल तिला नाव म्हणतात. ही अळी सुद्धा प्रचंड याच्यामध्ये नुकसान करते आणि ही सुद्धा निशाचरच अळी आहे.
आणि हिचं जर नियंत्रण करायचं म्हटलं तर आपल्याला मॅटरिझम अनसोपली आहे, बेवऱ्या बेसियाना आहे, किंवा फुले हेलिओकिल नावाचं एक व्हायरस एक तयार केलेलं आहे. साधारणतः 10 लिटरला 10 ml प्रमाण आहे. आणि बाकीचं फुले बिवऱ्या आहे, फुले मेटराइज आहे, याचं 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर आपण वेळेत जर फवारणी केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं दिसून येतं. पण शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्याची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद सर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी ह्या येत असतात आणि सरांनी पुन्हा पुन्हा आपल्याला शेतकरी बांधवांना सांगितलंय की शक्यतो चारा पिकांवर आपण कीटकनाशके वापरू नयेत, आणि जर चुकून वापरलीच, पर्यायच नसेल वापरली, तर कमीत कमी 10 ते 15 दिवसांनंतरच ती जनावरांना चारा म्हणून द्यावी, नाहीतर जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं किडींच्या बाबतीत. सर, त्याच पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांच्या असं निदर्शनास येतं काही नॉन इन्सेक्ट पेस्ट ज्याला म्हणतो, त्यातल्या त्यात लसूण घासामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. तर ह्या उंदरांपासून आपल्याला कसं बचाव करता येईल? बरोबर आहे सर. नॉन इन्सेक्ट पेस्ट मध्ये आपण ज्या वेगवेगळ्या किडे आहेत त्याच्यामध्ये गोगलगाय आणि उंदीर हे लसूण घासामध्ये याचा हिवाळ्यामध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, आणि उंदीर जे आहे ते वर्षभर आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. तर उंदिरामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जे आपल्याला ताजं बीळ जर दिसलं उंदराचं, तर ताजं बीळ जर दिसेल तर त्या ताजं बिळामध्ये आपण जे वेगवेगळे जे झिंक फॉस्फाईड वगैरे नावानं आपल्याला औषध मिळतं ते त्याच्यामध्ये साधारणतः ते किंवा वेगळं पीठ आहे, समजा ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, किंवा या पिठामध्ये सुरुवातीला ते पीठ कोणतेही औषध नाही घालता आपल्याला ते उंदराला सवय लागूपर्यंत ते द्यायचं आहे. कारण उंदीर सुद्धा अतिशय चाणक्य प्राणी आहे. एकदा त्याच्या लक्षात आलं की लगेच कोणतं अन्न खात नाही. म्हणून सुरुवातीला त्याला ते सवय लावायची, किंवा बऱ्याच वेळा झिंक फॉस्फेटचे रेडीमेड चॉकलेट सुद्धा बाजारामध्ये मिळतात एवढं त्रास करून घेण्यापेक्षा. हे जर आपण त्या गव्हाच्या आट्यामध्ये मिक्स केलं किंवा ते चॉकलेट आपण तिथं बरोबर तिथं ठेवली तर त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. पण एक काळजी याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, किंवा आपले पाळीव प्राणी असेल किंवा काही पक्षी असेल तर ते सुद्धा त्याच्यात मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ते बिळावर थोडंसं आतमध्ये तुम्हाला ढकलता आलं पाहिजे आणि कोणताही पाळीव प्राणी वगैरे तिथे गेला नाही पाहिजे, एक काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं एक जे महत्वाचं याच्यामध्ये हे उपाय आहे ते मांजर पाळणे हे अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यांना, ज्यांना जिथं जिथं शक्य असेल. कारण उंदीर तर वर्षभर येतच राहतात, त्याच्यामध्ये आपण अटकाव करणं फार कठीण आहे. आणि हे जे केमिकल औषध आहे किंवा रासायनिक कीटकनाशक आहेत हे वापरण्याच्या वेगवेगळ्या अडचणी सुद्धा भरपूर आहेत. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले पाळीव प्राणी सुद्धा मरू शकतात, पक्षी मरू शकतात. म्हणून आपण साधं मांजरी जर पाळल्या तर फार मोठ्या प्रमाणात त्याचं नियंत्रण होतं. किंवा घासाची जी कापणी आहे ती एकाआड एक कापणी, एक एक घासाचा एक वाफा कापायचा, एक तसा ठेवायचा, आणि एकाआड एक जर कापणी केली तरी बऱ्याच वेळा त्याचं सुद्धा आपल्याला चांगलं नियोजन होतं. किंवा शेतकरी पारसा एक मिळतो, किंवा बऱ्याच वेळा जेट्रोपा एक एक झाड आहे ते त्या बिळाच्या तिथे लावतात, ते सुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी सुद्धा नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा प्रमाणे दुसरी जी कीड आहे ती गोगलगाय. तर गोगलगायचं सुद्धा नियंत्रण बऱ्याच वेळा शेतकरी मेटाकुटीला येतो किंवा ती नियंत्रण होत नाही. तर तिचं सुद्धा जर बघितलं तर सगळ्यात भारी उपाय म्हणजे गवताची जी ढीग आहे ती तुम्ही त्या बांधावर तिथं तिथं साईडला टाकायचे, जे गवत आहे ते. आणि त्या गवताच्या खाली जे दिवसा आपल्याला गोगलगाय लपलेले दिसतात त्या लगेच घेऊन आपण चुना मिश्रित पाण्यात किंवा एखाद्या औषधामध्ये टाकून ते लगेच ते जर टाकलं तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन होतं. आणि जे वेगवेगळे औषधं आहेत त्याच्यामध्ये मेटाल्डेट एक किंवा ते एक औषध आहे, ते जर आपण वापरलं तर त्यांनी सुद्धा नियंत्रण झालेलं दिसून येतं. पण ते विषबाधा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त बाकीचे जे पर्याय आहे तेच त्याच्यामध्ये आपण जास्त वापर करण्याच्या दृष्टीनं बघत आहोत. धन्यवाद सर. थोडक्यात गोगलगाय आणि उंदीर या दोन नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणून ज्याला म्हणतो, ज्या आहेत कीटक सोडून असलेले जे काही शत्रू आहेत आपल्या चारा पिकांचे, याचं नियंत्रण करण्यासाठीही आपण चांगले वेगवेगळे पर्याय सुचवलेले आहेत शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी त्यातील इतर पाळीव प्राण्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं जी उपाययोजना आहे ती केली तर या किडींचं आपण नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर, हे झालं आता किडींच्या बाबतीत. तसं पाहिलं तर चारा पिकांवर किडी जास्त येतात,
रोगही येतात, पण रोगांचं प्रमाण फार कमी असतं. तर आपल्याबरोबर रोगशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक शिंदे सर आहेत, त्यांना मी विचारू इच्छितो की शिंदे सर, साधारणतः मका पिकावरती कोणते रोग येतात आणि त्याचं नियंत्रण कसं करता येईल? हो, तर मका हे जे पीक आहे किंवा ज्वारी पीक आहे, या दोन्ही पिकांवर जे साधारणपणे रोग येतात, तर चारा पिकाचं महत्वाचं काय असतं की चारा पीक आपण थोडंसं दाट प्रमाणात पेरतो इतर आपल्या धान्य पिकापेक्षा. तर बरोबर. त्याच्या आर्द्रतेमुळे आणि त्या त्या आर्द्रतेमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. तर पानावरील करपा हा एक महत्वाचा रोग आपल्याला दिसतो. आणि रब्बी हंगामात आर्द्रतेबरोबरच जे थंड हवामान असतं त्याच्यामुळे तांबेरा हा रोग त्या प्रादुर्भाव या मका पिकामध्ये दिसतो. तर त्याच्यासाठी अ, वेळेवर पेरणी करणं हा एक महत्वाचा भाग आहेच. परंतु आपण जसं जामामे साहेबांनी सांगितलं की माती परीक्षणानुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. की जेव्हा आपण नत्रयुक्त खतं वापरतो तर चाऱ्यामध्ये काय होतं की जास्त नत्रयुक्त खतांचा वापर केला आणि जास्त लुसलुशीत जर पीक राहिलं तर त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. तर या रोगाचा प्रादुर्भाव जर दिसला, पानावरती करपा रोगाचे जर ठिपके दिसले, तर त्यानंतर लगेचच आपण एखाद्या शिफारशीत बुरशीनाशकाची जर फवारणी घेतली, जसं की ठिपक्यासाठी ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेनकॉनिझोल हे अतिशय चांगलं बुरशीनाशक जे आहे ते मक्यावर आपण जर फवारलं तर त्यामुळे आपण करपा रोगाचं नियंत्रण करू शकतो. तसंच तांबेरा रोगासाठी आपलं शिफारशीत जे आहे की मँकोझेब हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी घेतली तर त्याचंही चांगल्या प्रकारे नियंत्रण आपण करू शकतो. परंतु हे रोग येऊच नयेत म्हणून थोडीशी आपण काळजी जर घेतली आणि एकात्मिक व्यवस्थापन जर ठेवलं, म्हणजे काय त्यामध्ये आपण पहिलं जर सांगतो की या ठिकाणी दसकट असतील किंवा काळे कचरा असेल तो वेचून नष्ट करणं. तसेच मी आता सांगितलं की संतुलित रासायनिक खतांचा वापर, पिकाची फेरपालट आणि पीक तणविरहित ठेवणं. तसेच त्या पिकामध्ये जे पिकातील 2 ओळी आणि 2 झाडातलं अंतर आहे ते योग्य ठेवायचं. आणि शिफारसीत याची बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर निश्चितपणाने या रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. आणि पूर्वीच सांगितल्याप्रमाणे की जमिनीतून पसरणारे रोग जे आहेत की हे आल्यानंतर त्याचं नियंत्रण करणं खूपच अवघड असतं. तर त्याच्यामुळे आपण पेरणी करतानाच योग्य पद्धतीने जर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा सारखं जे बुरशीनाशक आहे तर त्याची जर आपण वापर केला बीज प्रक्रियेसाठी तर चांगल्या प्रकारे आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. आणि महत्वाचा भाग की लांडगे साहेबांनी सांगितलं तसं वारंवार आपण शेतकरी बंधूंना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, ते मारल्यानंतर काही काळ जाऊ देऊन ते जनावरांना खाऊ घालू नये तेवढा वेळ. आणि त्याच्यामुळे विषबाधा हा आपण टाळू शकतो आणि आपलं जे आहे धन जे आहे पशुधन ते योग्य प्रमाणात राखू शकतो. धन्यवाद सर. थोडक्यात मका तसेच ज्वारी पिकावर जे काही विविध रोग येतात, आता याचे एकात्मिक पद्धतीने शेतकऱ्यांनी जर नियंत्रण केलं तर उत्तम असं नियंत्रण आपल्याला करता येतं कमीत कमी रसायनांचा वापर करून. सर, आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सर कापणीच्या संदर्भात. त्यातल्या त्यात बहुवार्षिक पिकं जी आहेत, तर सर याच्यामध्ये कापणीची अवस्था कोणती असते आणि कापणी कशी केली करणं योग्य राहतं? दमामे सर. हा, कापणीमध्ये आपल्याला जी कापणीची जी एकदल पिकं आहेत ज्यामध्ये ज्वारी आहे, मका आहे आणि ओट असेल किंवा लसूण घास, परसीम असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कापणीची करता येते आपल्याला. परंतु प्रामुख्यानं एक लक्षात ठेवण्याची गोष्ट की पीक 50% फुलोऱ्यात असताना आपल्याला कापणी करायची आहे. आता ज्या ठिकाणी एकच कापणी होणार आहे अशा ठिकाणी पीक 50% फुलोऱ्यात असताना कापणी, उदाहरणार्थ ज्वारीमध्ये एकच कापणी होते, अशा वेळेला 50% फुलोऱ्यातून करायचे. मक्यामध्ये 50% फुलोऱ्यात असतानाच कापणी करायची. आता ओटमध्ये एक कापणीचं ओट आणि अनेक बहुविध कापणीचं ओट असे 2 प्रकार असल्यामुळं ज्या ठिकाणी एकच कापणी आहे, उदाहरणार्थ सुरभी सारखी जात आहे, अशा ठिकाणी फुलोऱ्यात असताना कापणी करायची. आणि ज्यावेळी एकापेक्षा जास्त कापण्या होत असतील तर पहिली कापणी आपल्याला 40 ते 45 दिवसांनी आपल्याला करायची किंवा 45 ते 55 दिवसापर्यंत आपण करू शकतो. आणि दुसरी कापणी 35 ते 40 दिवसांनी करायची. आणि आणखी तिसरी जर कापणी होत असेल तर ती मग फुलोरीच्या अवस्थेमध्ये करता येते. आता लसूण घासमध्ये आपल्याला जे बघतो आपण की त्याला फुलं येत असतात आणि अशा फुलोरीच्या अवस्थेमध्ये लसूण घासमध्ये आपल्याला कापणी करावी लागते.
आणि बरसिंगमध्ये आपल्याला एकापेक्षा अनेक कापण्या घेता येतात. तर 20 ते 21 दिवसांनी आपल्याला साधारणपणे आपल्याला बरसिंगमध्ये कापणी करायची. फुलोरीच्या अवस्थेमध्येच लसूण घास किंवा बरसिंग यांची कापणी करता येते. कारण अशा वेळेला त्यांचं अन्नांश जे प्रमाण असतं ते सर्वाधिक असतं आणि त्यामुळे आपल्याला 50% फुलोरीच्या अवस्थेमध्ये कापणी करायची आहे. धन्यवाद सर. आता फ्लोरीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी कापणी करायची. आणि सर, मुरघासासाठी जर आपल्याला मका किंवा इतर पिकं काढायची असतील तर त्याची कापणीची अवस्था आणि डायरेक्ट चारा म्हणून जे आपण वापरतो तर त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे का? तर त्याच अवस्थेमध्ये आपण मुरघासाला पण काढतो. कशाची म्हणता? मुरघास तयार करतो. मुरघास. हा, मुरघासामध्ये आपल्याला आपण मुरघास हा मुख्यतः आपण मक्यापासूनच करत असतो. बरोबर. ज्वारी, त्याच्या खालोखाल ज्वारी सुद्धा पीक मुरघासाठी 2 पिकं अतिशय उत्तम आहेत. ती एकदल आहेत आणि त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. तर अशा वेळेला दाणे आपल्याला ज्यावेळेस चिकाच्या अवस्थेमध्ये होत असतात, पिष्टमय पदार्थ तयार होत असतं, अशा वेळेला म्हणजे कणसं तयार झालेली असतात, त्याच्यामध्ये दाणे भरत असतात. अशा वेळेला ज्वारी असेल किंवा मका असेल याची मुरघासासाठी या अवस्थेमध्ये आपल्याला कापणी केली तर आपल्याला पिष्टमय पदार्थ त्याच्यामध्ये मिळतील, त्याचं फर्मेंटेशन चांगलं होईल आणि मुरघास चांगल्या पद्धतीचा तयार होईल. जर तुम्ही लवकर केली तर त्याच्यामध्ये मग शर्करेचं प्रमाण कमी राहिल्यामुळे मुरघास तितका क्वालिटी होणार नाही. त्यासाठी ज्यावेळेस दाणे भरतात, एक ठराविक स्टेज आहे आपल्याला दाण्याची, त्या स्टेजमध्ये आपल्याला हे करता येईल, कापणी करावी लागेल. धन्यवाद सर. थोडक्यात दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण मुरघासासाठी पिकांची ज्वारी किंवा मका याची काढणी करणं गरजेचं आहे. सर, आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो तो म्हणजे उत्पादन. तर साधारणतः ज्वारी, मका, ऊस, लसूण घास आणि बरसिंग या पिकांमध्ये हेक्टरीच आपल्याला किती उत्पादन मिळतं? आता उत्पादनाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर ज्वारी हे आपल्याला साधारणपणे 500 ते 550 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळत असतं. मक्याच्या बाबतीत थोडंसं त्याच्यापेक्षाही अधिक, म्हणजे 500 ते 800, 900 किंवा 1000 पर्यंत सुद्धा उत्पन्न याच्यामध्ये येऊ शकतं. आणि ओटमध्ये आपल्याला एक सीजनल पीक आहे आणि त्याच्यामध्ये 400, 450 किंवा 500 क्विंटल पर्यंत उत्पन्न ओटमध्ये निघत असतं. आणि एकापेक्षा जास्त कापण्या झाल्या तर आपल्याला थोडंसं त्याच्यापेक्षा 550, 600 पर्यंत उत्पन्न जाऊ शकतं. लसूण घासाचं जे उत्पन्न आहे ते 1000 क्विंटल ते 1200 क्विंटल किंवा याच्यापेक्षा जास्त थोडंसं 1500 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो. आणि बरसिंग हे हंगामी पीक असल्यामुळं याचं उत्पन्न कमी कालावधी असून सुद्धा 600 ते 800 क्विंटल इतकं आपल्याला उत्पन्न मिळत असतं. आता हे जे उत्पन्न आहे ते ओल्या चाऱ्याचं उत्पन्न आहे. ओके, धन्यवाद सर. थोडक्यात प्रत्येक पिकाच्या याच्यानुसार उत्पन्न कमी जास्त होत जातं. तर आज आपण मागील 1 तासापासून महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध अशा चारा पिकांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयी, म्हणजे त्याची लागवड असेल, त्याचे बियाण्याचं प्रमाण असेल, बीज प्रक्रिया असेल, त्यानंतर त्याच्यात मिळणारं उत्पादन असेल, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ते कीड व रोग नियंत्रण, या सर्व विषयांवरती आपण इथे चर्चा केली. या चर्चेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर शिवाजी दमामे सर, डॉक्टर संदीप लांडगे सर आणि डॉक्टर विवेक शिंदे सर यांचे मी व्यक्तिशः खूप खूप आभार मानतो. आणि औपचारिक आभार प्रदर्शनासाठी आमचे सहकारी डॉक्टर मृणाल अजुतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार, यांना निमंत्रित करतो. सर, खूप आहे. धन्यवाद सर. आज विद्यापीठ टापलेदारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी हा जो आम्ही ऑनलाईन कार्यक्रम राबवतो त्यामध्ये आम्ही गेल्या सुमारे 4 महिन्यांपासून विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही ऑनलाईन चर्चासत्रपर मालिका राबवित आहोत, ज्यामध्ये एका विषयातील तज्ञ उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याबद्दल विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत असतात. तर या विचारा तुम्ही सांगतो आम्ही मालिकेतील आजचा 17वा भाग, यामध्ये आपण रब्बी हंगामातील चारा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आपण कार्यक्रम घेतला. तर ही विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही संकल्पना आम्ही विद्यापीठाचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर
यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित आहोत. तरी या प्रसंगी मी आदरणीय कुलगुरू महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे तिन्ही संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर साताप्पा खरबडे सर यांचं पण मी या प्रसंगी त्यांनी दिलेल्या मदतीबद्दल मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर देखील या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, मदत व मोलाचे मार्गदर्शन करीत असतात. तरी मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने डॉक्टर महानंद माने सरांचे देखील या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. आज या उपक्रमामध्ये अखिल भारतीय समन्वय चारा पिके व उपयोगिता प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ चारा पैदासकार डॉक्टर शिवाजी दमामे सर, त्याचप्रमाणे कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे सर इथं उपस्थित झाले. या दोघांचेही मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक शिंदे सर सुद्धा उपस्थित राहिले. आपण तिन्ही तज्ज्ञ शास्त्रज्ञ मंडळी इथं उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केलात. सर, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने मी आपले मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जे शेतकरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांचे मी इथं मनापासून धन्यवाद देतो. आणि ही जी विभागीय विस्तार केंद्राची टीम आहे त्यामध्ये विस्तार कृषी विद्यावेत्ता आणि देशी गाय संशोधन प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने गेले सुमारे 1 तास जे सूत्रसंचलन करत आहेत ते माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव आणि हॉर्टिकल्चरचे डॉक्टर सुनील जोगदंड सर या माझ्या सहकाऱ्यांचे देखील मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर.